जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे. तुम्ही बघत आहात किंग फार्मर युट्यूब चॅनल. आणि भाऊ, आपलं सर्वांचं आपल्या चॅनल वरती स्वागत आहे. आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत पीक विमा 2025-26 साठीचा जो काही जाहीरनामा निघालाय, तो जी आर निघालेला आहे. त्यामध्ये काय शर्ती आणि अटी आहे सरकारच्या पीक विम्यासाठी 2025-26च्या, तर ते आपण आज जाणून घेणार आहोत. आणि म्हणजेच पुढच्या महिन्यात म्हणजे 1 तारखेपासून 1 जुलैपासून पीक विमा भरणा चालू होणार आहे. 1 महिन्यासाठी राहणार आहे. पावसाळी हिवाळी हंगाम पण चालू राहणार आहे. तो नोव्हेंबर एंड पर्यंत राहणार. ते सविस्तर आपण पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. तर ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत बघत राहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा. अशा महत्वपूर्ण माहितींसाठी आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. तर चला जाणून घेऊ आजचा विषय. विम्यासाठी जो जी आर सरकारने काढलाय त्यामध्ये काय अटी आणि शर्ती आहे, आणि ठराविक रक्कम काय ठेवली या वर्षीची. जी मागच्या वर्षी 1 रुपया होती, तर या वर्षी नेमकी किती रक्कम आहे आणि काय प्रोसेस आहे पुढे, आणि काय अटी शर्ती आहेत सरकारच्या पीक विम्यासाठी, तर त्या सर्व आपण पुढच्या जी आर मध्ये बघू. तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच की काय अटी शर्ती आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हा आहे मित्रांनो, सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा जी आर, जो की 2025 साठी आहे. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना 2025 साठीचा जो काही खरीप हंगाम आहे, रब्बी हंगाम आहे, त्यासाठीचा हा जी आर आहे राबवण्याबाबतचा. तर महाराष्ट्र शासनाचा हा जी आर. पुढे बघू आपण, महत्वाचे मुद्दे घेऊ, कारण हा जो जी आर आहे तो जवळपास 499 पेज आहे. तर इतके मोठे आपल्या काही कामाचे नाही. आपण महत्वाचे मुद्दे घेऊ, आणि जे काही पूर्ण 35-36 जे आपले जिल्हे असतील, त्या सर्व जिल्ह्यांसाठीचे वेगवेगळे जे काही नियम अटी असतील, त्या सर्व या जी आर मध्ये आहे. जे काही पीक विम्याची रक्कम असेल, जी काही सरकारी कर्मचारी, अधिकारी, ऑफिस वगैरे मंडळ जे काही असतील, ते सर्व ऑफिस डिटेल वगैरे प्रत्येक जिल्ह्यासाठी या जी आर मध्ये नेमून दिलेले आहेत. त्यामध्ये आपण महत्वाचे मुद्दे घेऊ. आपण नाशिक जिल्ह्यामधून व्हिडिओ बनवतोय, तर नाशिक जिल्ह्याचे महत्वाचे मुद्दे बघू. प्रस्तावना सर्व जिल्ह्यांसाठी सारखीच आहे. तर प्रस्तावना बघू. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 पासून राज्यात राबवण्यात येत आहे. सदरची योजना खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 करिता कप अँड कॅप मॉडेल नुसार राबवण्यात आले आहे. खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2024-25 मध्ये संदर्भ क्रमांक 3 व 4 नुसार रुपये प्रति 1 रुपयांनी अर्ज भरला गेला होता मागच्या वर्षी. मित्रांनो, तुम्हाला काही जर शेतकऱ्यांनी भरला असेल तर त्यांना नक्कीच माहिती आहे की पाठीमागच्या वर्षामध्ये 1 रुपया प्रति अर्ज, म्हणजे 1 रुपया नुकसान भरपाईसाठी जो विमा होता तो होता. तर यावर्षी जरा याच्यामध्ये खूप मोठा बदल गेलाय. तर पुढे वाजू सर्वसमावेश पिके विमा योजना राबवण्यात आली आहे. सदर कालावधी राबवलेल्या योजनांचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करून राज्य शासनाने संदर्भ क्रमांक 7 अन्वये सन 2025-26 या वार्षिककरिता उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यात मान्यता दिली आहे. तसेच केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक 8व्या अन्वये कप अँड कॅप मॉडेल नुसार योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या वर्षाकरिता राबवण्याबाबत शासनाचा विचाराधीन होत आहे. तरी प्रस्तावना आहे. सरकारचं काय म्हणणं आहे, सरकारने आणि केंद्र सरकारने जे काय परमिशन दिली आहे, तर ही जी आर मध्ये नमूद केली आहे. शासन निर्णय आहे. शासनाच्या संदर्भ क्रमांक 7 येथील शासन निर्णय, तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 8 येथील पत्रान्वये दिलेल्या माहितीनुसार राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कप अँड कॅप मॉडेल नुसार खरीप हंगाम 2025 रब्बी हंगाम 2026 या वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पीक विमासाठी क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार विमा कंपन्यांनी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 1 वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे. तर हे शासनाचा निर्णय. बाकी योजनेचे उद्दिष्टे असतील, योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये असतील, हे सर्व खूप महत्त्वाचे विषय. पण व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे आपण हे काही विषय आपण यामध्ये घेत नाहीये. तुम्ही हे विषय वाचू शकता. PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येईल मित्रांनो, कारण जी काही PDF आहे ती जवळपास 499 पेज आहे. त्यामुळं एवढा मोठं वाचून सांगणं आणि व्हिडिओ खूप मोठा बनल. त्यामुळे जे महत्त्वाचे मुद्दे आपण ते घेतोय. जे आता तुम्ही वैशिष्ट्ये असतील हे वाचून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच काय सरकारचं म्हणणं आहे ते कळून जाईल. जोखमींच्या बाबी असतील, योजनेचे समाविष्ट पीक व शेतकरी असतील, हे सर्व जे काही आता योजनेत समाविष्ट पीक व शेतकरी जे आता याच्यामध्ये
जे काही कडधान्य असतील, गळीत धान्य असेल, नगदी पिके असतील, हे सर्व यामध्ये नमूद केलेले आहे. त्यानुसार तुम्ही बघू शकता कुठले खरीपसाठी पिकं आहे आणि कुठले रब्बीसाठी पिकं जे सरकारने यामध्ये गृहीत धरले. तर या पद्धतीनं आपल्याला पीक विमा भेटणार आहे आणि त्यासाठीचे जे काही नियमावली आहे ती सरकारने या JR मध्ये जाहीर केली आहे. ज्या पुढं काय असतील महत्वाचे मुद्दे ते सुद्धा तुम्ही वाचून घ्या. टक्केवारी किती टक्क्यांनी आपल्याला पीक विमा भेटणार आहे आणि किती सरकार देणार आहे, तर म्हणजे कोण कोणाचा किती टक्के वाटा आहे सर्व या सिस्टम मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं तुम्ही PDF व्यवस्थित वाटून घ्या. आपण महत्वाचा विषय घेतोय. हे सर्व मुद्दे जे काही शासनाने मांडले ते खूप महत्वाचे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय मुद्दे असतील ते असं सरकारचं म्हणणं आहे. बाकी योजनेच्या यंत्रणा 2000 राज्यात खरीप हंगाम हा 8वा मुद्दा बघू मित्रांनो. राज्यात खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025 या वर्षाकरिता सदरची योजना निविदा प्रक्रियेद्वारे विमा कंपनी निवड करून खाली नमूद जिल्ह्या समूहामध्ये संबंधित विमा कंपन्यांकडून राबवण्यात येईल. समाविष्ट जिल्हे मित्रांनो हे सर्व जिल्हे आणि कुठली कंपनी आपल्याला क्लेम करणार आहे. तर पहिल्या टप्प्यात जे आहे अहिल्यानगर आहे, नाशिक आहे, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारदरा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली हे जे काही जिल्हे ते ह्या कंपनीमध्ये आपल्याला पीक विमा भेटणार आहे. भारतीय कृषी विमा कंपनी, पत्ता मुंबई, क्षेत्र कार्यालय, लोक चेंबर्स, मारूळ रोड, मारूळ, अंधेरी, पूर्व मुंबई ह्या जिल्ह्यांसाठी ही कंपनी नियुक्ती केलेली आहे. तर बाकी राहिलेले 3 जिल्हे, धाराशिव असेल, लातूर असेल, बीड असेल, त्या जिल्ह्यांसाठी ही दुसरी कंपनी गव्हर्नमेंटने नेमलेली, जी काय ICICI लॅम्बोर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, जी काय ICICI बँकेचीच असू शकते. तर या योजनेची अशी 2 कंपन्या निवड झालेली आहे. त्यामध्ये काही जे जिल्हे त्यांची पण वर्गवारी करण्यात येईल. तर योजनेचे वेळापत्रक तुम्ही बघू शकता. 31 जुलैपर्यंत खरीप हंगामासाठीची लास्ट डेट आहे. म्हणजे पुढचा 1 महिना आहे. 1 जुलैपासून फॉर्म चालू होता मित्रांनो. तर 31 जुलैपर्यंत याचे फॉर्म चालू राहणार आहे. म्हणजे जे आपल्याला पीक विमा भरायचा आहे त्याची मुदत. तर रब्बी हंगामासाठी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालू राहणार आहे. ज्वारीसाठी 15 डिसेंबर 2025 गव्हासाठी, हरभरा, कांदा व इतर पिके 31 मार्च 2026, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग इथपर्यंत चालणार आहे. तर याची नोंद शेतकरी मित्रांनी घ्यावं. सध्या आपण पावसाळ्याचाच पीक विमा भरण्याचा प्रयत्न करावा. बाकी हिवाळा जे आहे रब्बी आहे तो भरपूर अजून लांब आहे, 2-3 महिने जाणार आहे. तर त्याच्याकडे लक्ष न देता आपण जे आपले पावसाळी पीक आहे ते प्राधान्यानं लक्ष देऊन आणि ते भरून घेणं महत्वाचा विषय. तर बाकी हे सर्व असतील महत्वाच्या बाबी असतील ज्या काही सरकारने नियमावली जाहीर केली त्यानुसार तुम्ही वाचून घेऊ शकता PDF. आपण महत्वाचे मुद्दे घेऊ. ई पीक पाणी हा एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. नुसतं फॉर्म भरून चालणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला किसान ID कार्ड आणि ई पीक पाणी हे 2 मुद्दे तुम्हाला कंपल्सरी स्वतः करायचे. किसान ID कार्ड हे तुम्हाला काढून घ्यायचंय आणि ई पीक पाणी जे आहे तुम्हाला स्वतः आपल्या वावरात जाऊन आपल्या जे काही फोटो असतील, लाईव्ह लोकेशन असेल ते सर्व आपल्याला आपल्या मोबाईलद्वारे अपलोड करायचंय. त्यामुळे ई पीक पाणी सुद्धा खूप महत्वाचा विषय ठेवलाय. तर बाकी असे महत्वाचे मुद्दे खूपच आहे, पण आपण शॉर्टकट मध्ये घेतले. त्यानुसार तुम्ही PDF वाचून घ्या. आपण महत्वाचा मुद्दा एकच राहिलाय, हमी पत्र पण एक महत्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही भरून घ्यायचा आहे. कारण भविष्यात तुम्ही जर याच्यामध्ये काही गैर आढळलं तर सरकार तुम्हाला जिम्मेदार धरेल. म्हणजे तुम्ही हमी पत्र लिहून देताय की याच्यामध्ये भविष्यात पीक विमा जे तुम्ही पीक विमा करणार आहे आणि जे काही पीक तुम्ही दाखवणार आहे ते स्वतःच आहे किंवा मग ते खरं आहे यासाठी हमी पत्र भरून घेण्यात येणार आहे. तर ते पण आहे. बाकी महत्वाचा मुद्दा या वर्षीचं जे चलन आहे, जे काही पीक विमा रक्कम आहे ती किती आहे तो महत्वाचा विषय आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 1 रुपया फक्त विमाची रक्कम होती आणि ते लोकांनी म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याच्याकडे नजरअंदाज केला आणि ज्या शेतकऱ्यांनी भरले त्यांना भरपूर शेतकऱ्यांना त्याचे पैसे पण आले. तर शेतकऱ्यांनी विमा भरण्याचे कानागाडी करू नये, म्हणजे नजरअंदाज करू नये. पीक विमा ही खूप महत्वाचा विषय, कारण आजकालचं जे काही क्लायमेट आहे, जे काही
सध्याच वातावरण आहे पावसाचं असेल किंवा मग जे काही निसर्ग ते खूपच भयंकर आहे. कधी पण पाऊस होतो, मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं व्यवस्थितरित्या आपण फॉर्म भरून घ्यायचे. तर ह्या पद्धतीचा हमीपत्र आहे तो पण तुम्हाला भरावा लागणार आहे. जे काही प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी न होण्यास घोषणापत्र आहे, अर्ज आहे. बँकेचं नाव आहे, बँकेच्या शाखे, बँकेचा कोड क्रमांक जो काही तुमचा असेल ते सर्व इकडे भरायचं आहे. किसान क्रेडिट कार्डचे नाव, कार्ड धारकाचे नाव, या सर्व गोष्टी तुम्हाला इथं स्वतःची स्वाक्षरी वगैरे जे काय असेल ते सर्व इथं भरायचे. त्यामुळं कुठलं पीक तुम्ही रब्बी खरीप कुठल्या योजनेत भरणार आहे ते पण टाकायचे. तर अशा पद्धतीनं जे काही हमीपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला भरायचे. त्यानंतर मित्रांनो महत्वाचा विषय म्हणजे सर्व काही ठीक आहे, पण आता पीक विम्यासाठी जी काही रक्कम भरायची आहे ती किती आहे आणि कुठल्या जिल्ह्यासाठी काय आहे आणि कोणत्या पिकासाठी किती ते सर्व आपण बघणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी रक्कम आहे, ठराविक रक्कम त्यांनी ठेवली आहे. जर आता 35 जिल्हे असतील, जवळपास 36-35 जे काही असतील जिल्हे, ते प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी रक्कम ठेवली. तर आपण नाशिक जिल्ह्यासाठी बघू काय रक्कम आहे. नाशिक जिल्हा आपल्या समोर आहे. तर समोर तुम्ही बघू शकता पिकं किती आहे. तर जवळपास 13 पिकांची जे वाण आहे ते सर्व यामध्ये काउंट केले जाणार आहे नाशिक जिल्ह्यासाठी. त्यामध्ये आपण सर्वप्रथम भात बघू, तांदूळ जो काही त्यासाठी जवळपास 545 रुपयाचं चलन म्हणजे जे काही आपल्याला पीक विमा रक्कम भरायची आहे. आणि त्यानंतर 70% नुकसान पाहिजे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला जर इतकं नुकसान झालं असेल तर 54,500 भेटणार आहे. एक हेक्टरी जवळपास, म्हणजे हेक्टरीमध्ये आपण 3 एकर धरू शकतो. तर अशा हिशोबाने सरकार जो काही ठराविक रक्कम पीक विम्याची ठेवली आहे तर ती ही आहे. बाकी दुसरं जी ज्वारी आहे त्याच्यासाठी 82 रुपये 50 पैसे, बाजरी आहे त्याच्यासाठी 160 रुपये. आणि 3 नंबरच्या कॉलममध्ये मित्रांनो जे काही सबसिडी भेटणार आहे, म्हणजे जे काही आपलं नुकसान होणार आहे ती रक्कम दिलेली. 1 नंबरच्या कॉलममध्ये आकडेवारी, 2 नंबरच्या कॉलममध्ये जे काही आपले पिकांचे वाण आहे. 3 नंबर कॉलममध्ये जे 70% नुकसान व्हायला पाहिजे ते आहे. 4 नंबरच्या कॉलममध्ये तुम्हाला किती रक्कम भेटणार आहे ती आणि टक्केवारी, बाकी ते विमा हप्ते वगैरे ते असेल. आणि शेवटचा जो कॉलम आहे, 8 नंबरचा जो कॉलम आहे मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला पीक विम्याची काय रक्कम आहे ती भरायची आहे. तर जास्त सोयाबीनचं आपण बघू. सोयाबीनसाठी जे काय ती जवळपास 817.50 पैसे इतकी रक्कम भरायची आहे. म्हणजे तुम्ही 817 रुपये हेक्टरी भरायचे. त्यानंतर जर नुकसान झालं 70% प्लस तर 70% तर तुम्हाला 54,500 भेटणार. त्या हिशोबाने असे आहे. कापूस आहे, कापूस आपल्या इकडं होत नाही नाशिक जिल्ह्यात, पण तरी दिलेले. जर काही शेतकरी करीत असतील तर 600 रुपये त्यांना भरायचे चलन. त्यानंतर त्यांना 60,000 रुपये भेटणार आहे. मक्का पण एक, मक्का खूप जास्त लागवड असते त्याच्यात पण त्यांना 360 रुपये चलन आहे हेक्टरी. तर 36,000 रुपये जर नुकसान झालं 70% तर 36,000 रुपये त्यांना नुकसान भरपाई भेटणार आहे. कांदा एक पीक आहे, त्यामध्ये तुम्हाला 680 रुपये चलन भरायचं आहे, म्हणजे पीक विमा भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 68,000 रुपये जे काही 70% नुकसान झाले त्यानंतर भेटणार आहे. तर हे होते मित्रांनो आज या वर्षीचे जे काही विमा रक्कम आहे ती तुम्हाला कशी भरायची आणि किती आहे कुठल्या पिकाला, तर ती ही होती. बाकी पाठीमागच्या वर्षात फक्त 1 रुपया पर विमा होता. तर अशा स्कीम ती बंद करून आता ही यावर्षी जरा सुधारणा केली आणि रक्कम पण मोठ्या प्रमाणात वाढवली. तर यावर्षीची हे जे बिल आहे, जे काही चलन आहे ते तुम्हाला भरायचं आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो जो की तुम्हाला पीक विम्यासाठी कंपल्सरी आहे तो म्हणजे ॲग्रीस्टारचं जे काही किसान आयडी कार्ड आहे ते तुम्हाला कंपल्सरी ठेवलंय. किसान आयडी कार्ड असेल तरच तुम्ही पुढचं प्रोसेस करू शकता, म्हणजे पीक विमा भरू शकता, नाहीतर त्या भरू शकणार नाही जर तुमच्या. तर ही विषय गंभीर्याने घ्या. अजून पण काही शेतकऱ्यांनी जर का किसान आयडी कार्ड काढलेलं नसेल तर तो किसान आयडी कार्ड काढून घ्या, कारण तो लागणारच आहे. पीक विमा जेव्हा तुम्हाला काढायचा तेव्हा तो कंपल्सरी किसान आयडी कार्ड हा कंपल्सरी त्यांनी ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्ही आता पहिल्यांदा किसान आयडी कार्ड काढून घ्या आणि पुढच्या 5-6 दिवसामध्ये म्हणजेच 1 जुलैपासून पीक विमा भरण्यासाठी चालू होणार आहे. तर शेतकऱ्यांनी कंपल्सरी पीक विमे काढा, कारण थोडे पैसे जातात आपले. पण आजकाल जे काही वातावरण क्लायमेट चेंज झालेले आहे, कधी पण पाऊस येतो, कधी पण उघडतो आणि अतिवृष्टी पण होती. त्यामुळं आपलं भविष्यात होणारं नुकसान त्यामधून थोडासा आधार भेटतो. 100% पीक विमा काढायचा प्रयत्न करा. आणि पीक विम्याबद्दल तुम्हाला अजून काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.